रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास चौक रस्त्यावर निवाडा आणि भिलवले गावांच्या दरम्यान थरारक घटना घडली। भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोनं 2 दुचाकीने इतकी जोरदार धडक दिली की संपूर्ण परिसर क्षणभरात हादरला। या धडकेत पोखरवाडी खालापूर येथील संजय भिकू भस्मा यांचा जागीच अंत झाला। दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाला पनवेल येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। या सगळ्या गोंधळानंतर अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पो चालक मोहम्मद इस्राईल अब्दुलने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र चौक पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागीच पकडलं। पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाहीला सुरुवात केली। स्थानिकांच्या मते या अपघातामागे रस्त्याची दुरवस्था हा मोठा प्रश्न आहे। दुरुस्ती सुरू असतानाही ठिकठिकाणी भेगा, खड्डे आणि दिशादर्शक पट्ट्यांचा अभाव यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात येत असल्याचे आरोप होत आहेत। वारंवार घडणाऱ्या या भीषण घटनांमुळे चौक रस्त्याला अक्षरशः मृत्यू सापळा अशीच ओळख मिळत चालली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।